भारी आणि तितकाच चीजी गार्लिक ब्रेड आज आपण आपल्या साध्या कढईमध्ये बनवणार आहोत. हो, अगदी बरोबर ऐकलं, घरच्याच कढईमध्ये. चला तर मग बघूया याची सोपी रेसिपी. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे ठोसर किचनमध्ये. मला अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी आज बनवणार आहोत मुलांसाठी. 1 वाटी मैदा, 1 चमचा ईस्ट, अर्धा चमचा साखर, चिमूटभर मीठ आणि 2 चमचे तेल. अर्धी वाटी दूध घ्यायचं, अर्धी वाटी पाणी घ्यायचं, एकत्र करायचं. थंड पाणी घ्यायचं, एकत्र करायचं सर्व. आता आपण याला भिजवून घेऊ. आता याला मी भिजवून घेते. याला अर्धा तास ठेवायचं, म्हणजे फुलतो एकदम मस्त पाव लादी सारखं. आता आपण याला अर्धा तास ठेवायचं. हा लसूण, सांबार, तेल टाकायचं, लसूण तळायचं. तळायचं म्हणजे थोडा नरम करायचा, लालसर असा कलर करायचा. याच्यामध्ये अमूल बटर, आता मी बटर टाकलेले, तीळ आणि थोडी कोथिंबीर. याला अशा पद्धतीने मस्त बारीक करायचं. चमच्याने, काटाचा चमचा घ्यायचा, त्याने बारीक करायचं. आता हे पीठ मस्त फुगलेलं आहे, असं फुगलेलं पाहिजे पीठ. आणि तूप लावून चांगलं मळायचं हलक्या हाताने. आणि आता आपण याचे 2 गोळे तयार करूया. एक गोळा मी मस्त असा प्लेटमध्ये थापटला आणि त्याला चमच्याने छिद्र पाडले, म्हणजे मस्त होऊन जाते. आता त्याच्यामध्ये मसाला टाकते. आणि वरून थोडं चीज टाकते, मुलांना आवडते. तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा. आता करंजीसारखी अशी घडी करायची त्याची. आणि बटर पेपर घ्यायचं, त्याला तूप लावायचं. कढई मी अगोदर 15 मिनटं गरम करायला ठेवली. आता आपण 1 तासानंतर बघूया याला होईपर्यंत. अशा पद्धतीने आपल्याला झालेलं आहे. बघा किती मस्त कलर आलेला आहे. मुलांना खूप आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करा घरी. अशा पद्धतीने आपला गार्लिक ब्रेड तयार. बघा किती मस्त आतमध्ये मसाला लागलेला आहे सर्व. कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.